नर्गिसची मुलाखत वाचली मी पहिल्यांदा. मोठी आहे, छान. हम्म. तर तिने लिहिलेलं आहे की रस्त्यावर कुत्री भांडतायत, भुंकतायत, मांजरी भांडतायत, मुलं खेळतायत, सूर्य उगवतोय, पक्षी उडतायत. हे बघून किती वर्ष झाली बर ही चैन वाटायला लागली आम्हाला. हम्म. अशा प्रकारचं जीवन आम्ही जगतो. आणि मग मला कळलं की मी किती सुखी आहे. अच्छा. कारण मी मुंबईची आहे. मी लहानपणी नाटकं, सिनेमा भरपूर पाहिले. बरोबर. आणि मग लग्नानंतर मी साताऱ्यापासून 20 किलोमीटर सातारा रोड म्हणून गाव आहे, बर. तिथे येऊन राहिले. बर. मग आमच्या गावात नाटकं येत नव्हती आणि मला स्वतःला नाटकं, प्रदर्शनं, साहित्य मेळे हे खूप आवडायचं. आणि मग आमच्या गावातून रात्री परत जायला गाड्या नाहीत किंवा सोयी नाहीत, म्हणून मी साताऱ्यात नाटकांना येऊ शकायची नाही. बरोबर. आणि मी हे दुःख बाळगून, अगदी मी खंत बाळगून की मी किती माझ्या आयुष्यात वाईट आहे की मी नाटकं नाही बघू शकत, काही दुःख आहे ते माझ्याच वाट्याला कसं आलं, मी नाटकच नाही बघू शकत. अशा भावनेत मी होते. मला वाटायला लागलं आय एम ब्लेस्ड, जबरदस्त आनंदी आहे मी. आणि मी म्हणजे असं म्हणतात ना, रोटी कपड्यावर मकान, या पलीकडे तुमचे कपडे ठेवायला कपाट आहे, तुम्हाला झोपायला बिछाना आहे आणि तुमचा स्वयंपाक तुम्ही करू शकण्यासारखे रिसोर्सेस आहेत. बरोबर. हे त्यांना मिळत नाहीये बेसिक. हे त्यांना मिळत नाही. म्हणजे एक 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 प्रसंग तर असा आला की मी ते ठेवून टाकलं आणि मी रडले ढसाढसा. म्हणजे नर्गिसनी जो तिला अटक होतानाचा प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे की तिची मुलगी 3.5 वर्षाची, जुळी मुलं आहेत, मुलगा मुलगी. तिच्या मुलीचं ऑपरेशन झालं होतं अपेंडिक्सचं. आणि ऑपरेशन नंतर 10 दिवसांनी डॉक्टरने दाखवायला नेलं होतं. आणि रात्री 10:30 वाजत आले होते. ते तिचे पती तागी रहमानी आणि दोन्ही मुलं अली आणि कियाना ह्यांना घेऊन तिला तपासून मुलीला घरी आले. आणि ह्यांचं IRGCचं स्क्वॉड बाहेर उभं होतं. हे घरात गेले, दार लावलं, दार वाजलं. नर्गिसला म्हणे चल, आमच्या साहेबांना तुझ्याशी बोलायचंय, अधिकाऱ्यांना. आणि तोपर्यंत बाकीचे लोक घरात घुसून उपसाउपसी करायला लागले. मुलं भेदरली, मुलगा घाबरला, त्याला आईच्या पायावर झोपायची सवय होती. आईनी जवळ घेतलं, तो पटकन झोपी गेला. ही पोटाचे टाके काढलेली नुकतीच, ही 3.5 वर्षाची मुलगी आईच्या मानेला मिठी मारून घाबरून कोपऱ्यातून डोळ्यांच्या बघत होती. ही लोक कोण आहेत, आमच्या घरात काय करतायत आणि पप्पा त्यांना काही म्हणत का नाहीये. आणि अशा परिस्थितीत ते म्हणाले, ते उपसाउपसी झाली, म्हणाले चल तुला जायचंय. यापूर्वी पण तिला अटक झाली होती, तागी रहमानींना पण अटक झालेली होती. तर ते त्यांना कळलं की हे अटकेला चालेल, बोलायचे, प्रश्न विचारायचे वगैरे बहाणे. तर तिने पतीकडे दिलं मुलीला आणि ती निघाली. आणि ते घराच्या पायऱ्या उतरून येताना मुलगी म्हणाली, आई मला सोडून जाऊ नको ना. तिला माहित आहे एकदा गेली की आई वर्षानुवर्ष तुरुंगात असते, काही महिने असते तुरुंगात. आपण मग ना आजीकडे राहतो वगैरे. मग आई मला सोडून जाऊ नको ना, आई माझ्या जवळ घे ना, आई मला माझा पापा घे ना. तर नर्गिसनी त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं, तो जोरात ओरडला, जा. मग ती गेली, त्या बाळाला घेतलं, त्याची पापी घेतली, कमीत कमी तेवढं तरी करायला दिलं, पापी घेतली आणि मग पतीकडे दिलं. उलटी वळली आणि धडधड पायऱ्या उतरून आली, मागे बघितलं नाही. हे एक झालं, दुसरं संकट नको म्हणून तागीनी दार लावून घेतलं. नर्गिस लिहिते, तागीनी दार लावलं, मी बाहेर आले, माझं काळी जातच राहिलं. हे सांगताना पण माझ्या अंगावर काटे येतात, ऐकताना ते समोर येत आहे माझ्या. हे वाक्य आहे पुस्तकात. आणि माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी हा प्रसंग सांगते, कारण हे आपण फील करू शकतो. आई म्हणून, बाबा म्हणून आपण एक लोकशाही राज्यात, लोकशाही देशात राहतोय. खूप ब्लेस्ड आहोत आपण, खूप आनंदात जगतो आता.